हॅलो एव्हरीवन, नमस्कार तुम्हा सर्वांना. बऱ्याच दिवसानंतर मी आज तुम्हाला दिसत असेन. तर आजची सुरुवात बघा, मी आधी तर ना एक हॅक बघितला होता मी यूट्यूबला, की जर आपला पफी चेहरा दिसत असेल ना तर आपल्या कानांना असं प्रेस करून ठेवायचं, जेणे आपला पफी चेहरा थोडा कमी दिसतो. तुम्हाला वाटते का? मला सांगा कमेंट करून. आणि त्यानंतर हे मी क्यूटचे इयरिंग्स घेतले होते मी ट्रेनमधनं. मला खूप जास्त आवडले आणि मी आजकाल ना दररोज हेच इयरिंग्स वेअर करते. त्यानंतर मी स्किन केअर केला, मस्त टिकली लावली, फ्रेश दिसत होती एकदम, आणि निघाले किचनमध्ये नाश्ता करायला. किचनमध्ये पोचतच नाही तर अंकलनी मला चाय बनवायला लावला. चाय वगैरे पिला आणि रूममध्ये वापस आली आणि नेल्सचं काम करायला बसले. मी बघा 2026ची ब्राईड आहे आणि मलाच माझ्या बहिणींचे नेल्स बनवायला लागतात. वाव, इमोशनल. त्यानंतर इव्हनिंगच्या टायमिंगला मी आणि श्रावणी निघालो बाहेर ब्लाऊज शिवायला. ऊन असा होता ना, असं वाटत होतं घरी वापस जाऊ. त्यानंतर ब्लाऊज वगैरेचं काम करून आम्ही दोघीजणी गेलो बर्गर किंगला. मस्तपैकी सर्व खाल्ला आणि निघतच होतो, कारण शाहूला जायचं होतं ट्युशनला. निघताना ट्युशनला जायचं, पण ह्या मुलीला ग्लॉस लावायचे का समजत नाही. त्यानंतर घरी आलो, मम्मीच्या सोबत गप्पा ठोकत बसलो भाकरी भाजताना, आणि त्यानंतर थोडासा नॅप घेतला. नॅप घेऊन उठलो आणि मम्मीने सांगितला मुलींसाठी म्हणजे सर्वांसाठी फ्राईड राईस बनव. फ्राईड राईस वगैरे बनवायला मी चालू केला. कोणाला ना बारीक बारीक कांदा कापायला कंटाळा येत असेल ना तर ही मशीन तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर अंडा वगैरे फोडून घेतला आणि हा बघा अंडा स्क्रम्बल करून घेतला. राईस बनवला पण शूट करायचे विसरलो. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.